नमस्कार, प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर तांदळाचे नाचणीचे खिचे पापड तर तुम्ही खाल्लेच असतील, पण आज आपण उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे ज्वारीच्या पिठाचे खिशी पापड बनवणार आहोत। अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता दुप्पट तिप्पट फुलणारा हा आपल्याला आज ज्वारीचा पापड बनवायचा आहे। अगदी तुम्ही फ्राय करून खाऊ शकता किंवा भाजून सुद्धा खाऊ शकता। तर चला पाहूया कसे बनवायचे। आता हे मी 2 वाटी घेतलेले आहे ज्वारीचं पीठ, आणि हे जे पीठ आहे ना ते रेग्युलर आपण जे भाकरीसाठी वापरतो तेच आहे, याला कोणतीही वेगळी प्रोसेस केलेली नाही, काही नाही। तर हे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं। तर अगोदर हे आपण चाळून घेऊया। तर चला आता चाळून झाल्यानंतर त्याला आधण ठेवायचं आहे। तर ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहे। तर 2 वाटी पीठ होतं, 2 वाटी पाणी, आणि थोडंसं आपण वरती अर्धी वाटी पाणी टाकणार आहे, कारण उकळीमध्ये वाफेमध्ये पाणी निघून जातं। म्हणजे आपण 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर याला एक उकळी येऊन द्यायची आहे। तर बघा एक उकळी आली की आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा आपण टाकणार आहे ओवा, आणि 1.5 चमचा आपण घेतलेला आहे पापड खार म्हणजेच फुलकर। यामुळे पापड खावतो की छान खुसखुशीत होतं आणि चवही छान लागते। आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। तर त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर हे पीठ जे आहे ना आपण ज्वारीचं चाळून घेतलेलं ते असं फक्त भुरभुरायचं, हे हाटून वगैरे घ्यायचं नाही, काही नाही, आणि झाकण ठेवून 5 मिनटं असंच होऊन द्यायचे वाफेवर। तर 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहतं हे बघा पीठ व्यवस्थित छान असं वाफवलं जातं। हे फक्त आता मिक्स करून घेऊया आणि काय करूया, पुन्हा याच्यावर 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। तर चला एकूण 10 मिनटं आपण हे पीठ जे आहे ना वाफवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करूया, आणि आता हे पीठ जे आहे ना छानपैकी वाफवलं गेलेलं आहे। पीठ वाफवल्यानंतर ना आता काय करूया की आता हे मिक्स करून घेऊ, आणि आता पुन्हा ह्याला मळून घ्यायचं आहे। त्यासाठी आता आपण चला आता खाली घेते। आता मळायचं कसं की एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये हे थोडं थोडं पीठ टाकून घेऊया। आणि हे काय होतं की आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकल्यामुळे व्यवस्थित मळता येतं, कारण हे गरम खूप आहे। किंवा एखादा कपडा घ्या, रुमाल घ्या, आणि त्याने असं वरतून मळून घ्या। अगदी पेड्यासारखं छान असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असं हे पीठ मळून झालेलं आहे। अशाच पद्धतीने आता बाकीचं पीठ आपण याच्यामध्ये काढून घेऊ आणि हे सुद्धा आपण मळून घेऊया छान असं। तर हे बघा आता सर्व पीठ आपण मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे आपल्याला काय करायचं आहे की गोळे बनवून घ्यायचे आहे। आता मी इडली पात्राचे भांडे घेतलेले आहे, कारण त्याच्यामध्ये आपण वाफवून घेणार आहे। कारण माझा कुकर छोटा आहे, तुमच्याकडे जर कुकर मोठा असेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। तर याचे असे छोटे छोटे गोळे करून मध्ये एक होल पाडून घेऊया, म्हणजे काय होईल की पीठ जे आहे ना व्यवस्थित वाफवलं जाईल। तर चला आता मी इडली पात्रामध्येच वाफवून घेणार आहे। तर हे सर्व आता बनवून झाल्यानंतर बघ 1 ग्लास पाणी टाकलं होतं, छान अशी उकळी आली की हे बनवून झालेलं वाफवण्यासाठी ठेवायचं आहे, आणि मीडियम गॅस ठेवून 15 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आता हे। तर चला 15 मिनिटानंतर पाहू शकता ते व्यवस्थित हे वाफवले गेलेलं आहे, हाताला पण पीठ चिटकत नाही, काही नाही। आता काय करायचं आहे की हे वाफवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं काय करायचं आहे की मळून घ्यायचं आहे। तर चला मी पुन्हा पिशवीत टाकते आणि हे काय करते व्यवस्थित छान आता मळून घ्यायचे। आता हे छान वाफवले गेल्यामुळे एकदम छान असं मळलं जातं, अगदी पेड्यासारखं। याचा पाहू शकता गोळा जो आहे ना तयार झालेला आहे। तर एका भांड्यामध्ये ठेवते। आता राहिलेले सुद्धा हे जे आहेत ना ते मळून घेते। तर चला, कारण जेवढं तुम्ही छान मळशाल ना तेवढा तुमचा पापड जो आहे तो छान असा पातळ लाटला जातो आणि व्यवस्थित असा हा पापड होतो। तर चला त्याच्यावर एक ओला कपडा ठेवलेला आहे, तर आपण पापड बनवून घेऊया। तर चला आता पुरी प्रेसचं मशीन घेतलं आणि 2 जे पेपर आहेत ते मी असे कट करून घेतलेले आहे एकसारखे, आणि एका साईडला ते तेल लावलेलं आहे। जास्त तेल लावायचं नाही, एकदाच लावायचं, कारण पापडाचा मग काय होतं की जास्त वास येतो। आता एक गोळा घ्या ज्या आकाराचा तुम्हाला पापड बनवायचा आहे त्याच्यावर दुसरा कागद ठेवा, आणि बघा पुरी प्रेसच्या सहाय्याने असं प्रेस करा। छान असा पापड आहे बघा, पाहू शकता झालेला आहे। पण अजून थोडं मला पातळ करायचं, म्हणून मी काय केलं की पोपटावरती पण लाटून घेतलेलं आहे। पीठ व्यवस्थित वाफवलं गेले की पापड जो आहे ना अगदी वाळल्यानंतर तो चिरत नाही, काही नाही, आणि लाटायला हलका जातो, आणि पाहिजे तेवढा तुम्ही पापड जो आहे ना पातळ लाटू शकता। तर हे बघा, जर तुमच्याकडे पुरी प्रेसचं मशीन नसेल तर तुम्ही एखाद्या डिशने सुद्धा ते प्रेस करू शकता, आणि मग वाटलंच तर पोपटावरती छान असं पातळ जेवढा हवा तेवढा तुम्ही लाटू शकता। तर चला आता मी पुरी प्रेसच्या सहाय्याने थोडंसं प्रेस केलं आहे, आणि पोपटावरती लाटण्यासाठी छान असं जेवढा मला पातळ हवा त्या साईजचा छान असे पातळ पण लाटून घेतलेलं आहे। त्यामुळे माझे पापड जे आहे एकदम छान असे पातळ झालेले आहे। आणि मी हे ज्वारीचे पापड जे आहे ते पहिल्यांदाच बनवले होते, पण खायला खूप छान लागले। म्हटलं चला व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी शेअर करूया। तर अशाच पद्धतीने मी सर्व जे पापड आहे ना बनवून घेते
आणि 2 वाटी पिठामध्ये ना माझी मोठ्या साईजचे 25 पापड झाले होते. जर तुम्ही छोटी साईजचे जर केले तर तुमचे 50 तरी होतील. तर चला अशा पद्धतीने बघा श्री मला एकीकडे प्रेस करून देत होता आणि मी एकीकडे पोपटावरती छान मला हवा तसा पातळ लाटून घेत होते. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मिळून छान असे ज्वारीचे पापड बनवलेले आहे. आणि हे पापड जे आहे ना खायला खूप छान लागतात. आपण तांदळाचे नाचणीचे पापड तर नेहमीच खातो, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने ज्वारीचे पापड सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्या चवीला पण छान लागतात. कारण आत्ता बनवून ठेवले की उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो तेव्हा सुद्धा जेवताना तोंड लावण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं. त्यामुळे हा पापड जो आहे ना तुम्ही भाजून किंवा तळून खाऊ शकता. आणि मी बघा की एक दिवस ज्यावेळेस बनवलं त्या दिवशी घरात वाळवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून घेतलेले आहे. म्हणजे ह्या पापडाचं जे आहे ना वाळवायचं टेन्शन नाही, काही नाही. तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हात. तर चला पापड वाळलेले आहे तर तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणार आहे आणि भाजून सुद्धा. तर पाहू शकता छान दुप्पट तिप्पट फुलतो आणि बघा मस्त फुललेला सुद्धा आहे आणि छान असा पातळ झालेला आहे बघा, पाहू शकता. आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. अगदी ज्वारीचा पापड आहे का खाणाऱ्याला सुद्धा कळणार नाही, काय नाही, इतकं छान याची चव लागते. तर बघा हे तळून दाखवलेले आहे आणि बघा भाजून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तळून खा किंवा भाजून खा, ज्याला तळून आवडतं ते तळून खाऊ शकता. जर एखाद्याला तळूनच आवडतं ते असे भाजून सुद्धा खाऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आता हे पापड तर तयार झालेले आहे. तर हे आहे भाजलेला पापड. हे बघा पाहू शकता आता भाजल्यानंतर सुद्धा छान फुललं आहे. आणि हा आहे तळलेला पापड आणि पाहू शकता छान असं तळलेलं आहे, छान खुसखुशीत सुद्धा झालेले आहे. आणि आता हे पाहू शकता 2 वाटीमध्ये आपले 25 पापड झाले होते. तर बघा साईज पण पाहू शकता. आता हे फक्त काय की व्यवस्थित 2 दिवस मी वाळवून एक त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही उन्हाळ्याभरासाठी स्टोअर करू शकता. तर हे बघा छान असा हा पापड आपला तयार झालेला आहे. नुसतं खुसखुशीत असा हा ज्वारीचा पापड तयार झालेला आहे. तर कोणी कोणी हा पापड खाल्लेला आहे कमेंट करून नक्की सांगा. खाल्ला नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून छान मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे खिशी पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे. चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.